डायमंडची व्हॅल्यू वाढते ज्यावेळेला कोणतरी त्या डायमंडची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन ते पॉलिश करायला. तर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला इकडे आता आहे डॉक्टर पाटील इकडे आहे, याने ही फॅसिलिटी अवेलेबल केलेली आहे. आणि आमच्या अकॅडमीचे हेड कोच अतुल गायकवाड याने स्वतः भरपूर इनिशिएटिव्ह घेऊन अनेक गोष्टी केलेल्या आहेत मुला मुलींसाठी टू शेप देअर करिअर्स. मला आठवतंय मी ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी करत होतो. सर्वप्रथम तर मस्ती करायचो, मस्ती बरोबर थोडाफार इकडे तिकडे अभ्यासही करत होतो. पण माझ्या भावाने डिस्कवर केलं की माझ्याकडे ते टॅलेंट आहे क्रिकेट खेळण्याचं. पण तो मस्तीखोर मुलगा त्याला जर काय व्हायचं असेल आयुष्यात तर काय करण्याची गरज आहे. माझ्यासाठी शिवाजी पार्क ग्राउंड होते आणि कम्पॅरिझन करणार नाही, माझं लहानपण तिकडे गेलं. पण असं ग्राउंड तुम्हाला जगात तुम्ही तुमच्याही ग्राउंड होतो बरं म्हणू शकता की एवढंच चांगलं होतं. मागच्या ज्या फॅसिलिटीज जिकडे इतकं लहान मुलं मुली खेळतात त्या फॅसिलिटीज कुठे मिळणार नाही. जगभर प्रवास केला आहे, जगभर वेगवेगळ्या ग्राउंड्सवरती गेलेलो आहे प्रॅक्टिस करायला, अकॅडमीजवरती गेलेलो. पण अशी फॅसिलिटी फार कमी ठिकाणी आणि जगात होतं, नुसतं आपल्या भारतातच नाही पण जगात कुठे. तर मी एवढं सांगू इच्छितो की मुला मुलींना ती संधी द्या, त्यांना आयुष्यात काय व्हायचं आहे त्याच्यासाठी आपलं एक सपोर्ट असणं, मार्गदर्शन असणं भरपूर इम्पॉर्टंट आहे. माझ्या आयुष्यात ज्यावेळेला क्रिकेट सुरू झालं खरं सांगा माझी मस्ती बंद झाली. आपण म्हणतो की जी आपली एनर्जी चॅनलाइज करायला पाहिजे. थँक्यू जरा फोन सायलेंटवरती दिला. माझी एनर्जी चॅनलाइज झाली आणि मला आयुष्यात काय व्हायचं होतं त्याला अनेक जणांनी साथ दिला. आचरेकर सर होते, मला जगभर प्रवास करायला मिळाला, देशासाठी खेळण्याची संधी मिळाली. आणि तेच ह्या इथे त्याच्याहून मोठी गोष्ट माझ्या आयुष्यात काय, मला ऑलवेज देशासाठी खेळायचं होतं आणि वर्ल्ड कप जिंकायचं होतं. या इथे मुलं मुली असतील ज्यांना तेच करायचं असेल पण जर का त्यांना ती संधी नाही मिळाली, ती ऑपॉर्च्युनिटीज नाही मिळाली, तो प्लॅटफॉर्म नाही मिळाला आपलं टॅलेंट दाखवण्याचा, तर मे बी ते माझ्यासारखे पॉसिबली वयाच्या 10व्या-11व्या वर्षापर्यंत साहित्य समाजमध्ये खेळत होते जे मी वाढलो. तर का माझ्या भावाने मला आचरेकर सरांकडे घेऊन नसता गेला, नसता गेला तर मला माहिती नाही माझ्या आयुष्यात काय झालं. तेवढंच नाही पण मला माझ्या घरून, माझ्या आई वडिलांनी, माझ्या मोठ्या भावाने, माझी बहीण सविता सगळ्यांकडनं सपोर्ट मिळाला. आणि सपोर्ट म्हणजे सपोर्ट त्याच वेळेला नाही मिळाला पाहिजे ज्यावेळेला मुलगा किंवा मुलगी चांगला परफॉर्मन्स करतात. सपोर्टची गरज जास्त असते ज्यावेळेला फेल्युअर्स असतात. तर तुम्ही प्लीज प्रेशर टाकू नका त्यांच्यावर. सर्वप्रथम तुम्ही बऱ्याच जणांना माझ्या मित्राने तेच सांगतो, काही काही ते जर्नलिस्ट पण आहेत, ते अर्जुनबद्दल भरपूर मला विचारायचे की काय आहे. वेळेला अलाव हिम टू फॉल इन लव्ह विथ क्रिकेट. आणि ज्या वेळेला वन्स यू ना 2 टाईपचे जर्नीज असतात. एक असते आपल्या ब्रेनपासून सुरू होते, एक सुरू होते आपल्या हार्टपासून. हार्टपासून जी जर्नी सुरू होते तिथे किती अडथळे आले तरी आपण त्याचा मार्ग काढतो. म्हणजे ब्रेन ज्यावेळेला कॅल्क्युलेट करायला लागतो की मी जर का इथे खेळलो तर माझ्याकडे एवढ्या गाड्या असतील, बंगला असेल, तो प्रॉब्लेम आहे. तर मुलांना आधी एनकरेज देम टू फॉल इन लव्ह विथ क्रिकेट. ते झाल्यानंतर ते कधीही तुम्हाला गॅरंटी देतो ते घड्याळकडे कधी बघणार नाही की मी 3 तास प्रॅक्टिस केली की 4 तास केले प्रॅक्टिसमध्ये. इट इज ऑल अबाउट हार्ट, व्हॉट युअर हार्ट स्पीक्स टू. तर त्यासाठी मला वाटतं ज्यावेळेला बॅटर स्कोर करत असतो किंवा बॉलर येऊन विकेट काढतो त्यावेळेला टीममेटचा सपोर्ट लागतो आणि तुम्ही त्यांचे टीममेट्स आहात. यू आर देअर गायडिंग लाईन, यू आर देअर गायडिंग. आमची तयारी आता आमच्या टीमने, आता ही सगळी
टीमच मी म्हणेन त्यांची सगळी तयारी आहे. गेल्या 6 महिन्यापासून ह्या ट्रायल्स चालू आहे. ओनली फॉर वन रिझन की जो एक हिडन डायमंड आहे त्याला आपण फाइंड आउट करू शकतो. आणि असे भरपूर असतील, एकच नाही भरपूर आहे. पण ते फाइंड आउट करायला थोडा वेळ लागेल. असं काय ओव्हरनाईट होत नाही या गोष्टी. प्रत्येकाला यश मिळालं. मी आत्ताच कुठेतरी डिस्कस करत होतो की मला सगळी म्हणून की ना जनरेशन भरपूर इम्पेशंट आहे, त्यांना सगळ्या गोष्टी राईट नाव पाहिजे असतात. की राईट नाव ही गोष्ट नसते आयुष्यात. प्रत्येक गोष्टीला पेशन्स लागतो आणि परसिस्टन्स लागतो. तर राईट नाव नाही आहे गोष्ट. यू कॅन इदर हॅव इट राईट ऑर यू कॅन हॅव इट नाव. सो लेट्स हॅव इट राईट.